एव्हरीवन, सगळ्यांना पहिल्यांदा तर रिअली व्हेरी सॉरी, कारण ना माझे व्हिडिओज रेग्युलरली येत नव्हते, कारण माझी तब्येतसुद्धा ठीक नव्हती आणि मला अचानक पुण्याला जावं लागणार होतं. आता पुण्याला मी का गेलेले ते येत्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला कळेलच, त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. आणि आज आता गुढीपाडवा, म्हणजे हा व्हिडिओ गुढीपाडव्याचा आहे, तो मी आज पोस्ट करत आहे. छान अशी मी तयार झालेले होते पूजेसाठी आणि इथे गुढीची साडी तयार करत होते, म्हणजे प्लेट्स तयार करून घेत होते. बाकी सगळं तर हेच करणार होते, गुढीची पूजा, गुढी उभारणं वगैरे सगळं हे करणार होते. आईंनी त्यांना सगळी पूजेची तयारी करून दिलेली, म्हणजे आरतीचं ताट वगैरे. जेवण तर तयारच होतं. आजचा बेत होता पुरी, श्रीखंड, भाजी आणि मसाले भात, आमटी, कोशिंबीर, असं छान असा बेत होता. आणि संध्याकाळी आम्हाला लगेच निघायचं होतं पुण्याला. असा सण वगैरे असला तर एकतर निघू वाटत नाही घरातून, पण काय करणार, आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी निघता येत नव्हतं, त्यामुळं आजच रात्री आम्हाला निघायचं होतं. आणि रात्रीचा प्रवाससुद्धा व्यवस्थित होतो. पुण्याचं ट्रॅफिक सकाळी बघणं म्हणजे खूप अवघड असतं, त्यामुळं आम्ही रात्रीच गेलो. इथे यांची गुढी उभारायची सुरुवात चाललेली, गुढी उभारवून झाली, यांची पूजासुद्धा झाली. बघा आमची गुढी कशी छान उभारली आहे, मस्तपैकी. त्याला लिंबाचा पाला, आंब्याचा डहाळा आणि साखरेची माळ, फुलांची माळ आणि साडी, आणि वरती छान असं तांब्याचा कलश लावून गुढी आमची छान तयार होती. पूजा वगैरे सगळी झालेली आणि अवधूतनं सुद्धा छान एन्जॉय केलं. त्यालासुद्धा आम्ही खूप छान गुढीची गोष्ट वगैरे सांगितली. त्याची इथं मस्ती सुरू होती. आणि संध्याकाळच्या टायमिंगला यांनी ना गुढी उतरवायला सुरुवात केली, कारण आम्हाला लगेच निघायचं होतं जेवण करून. यांनी गुढी वगैरे उतरून घेतली, आमची बॅग वगैरे सगळं पॅक होतं. आणि संध्याकाळी 7 वाजता वगैरे आम्ही पुण्याला निघालेलो. आता पुण्याचे ब्लॉग्स तुम्हाला बघायचे असतील तर